मध्ये आपण बघूया माइनक्राफ्ट मीन्स मिनी क्राफ्ट जे आहे त्यामध्ये मल्हारने काय काय बनवलंय ते. चालेल, चल मग मल्हार आपण लवकरात आहे माइनक्राफ्ट सगळ्यांना दाखवूया. चला मी चालू करतोय आता. काय बनवलंयस तरी काय नक्की मल्हार याच्यामध्ये? मी बनवलंय एकविरा मातेचं भव्य मंदिर. दाखव ना आम्हाला प्लीज. तर मी आता सर्व्हर ओपन केला आहे. पहिलं आपण वरती जाऊया. हा माझा बंगलो. कुठे आहे? कुठेतरी तो आहे माइनक्राफ्ट गेममध्ये. आणि पुढे हे एकविरा मातेचं मंदिर आणि हे डायमंड चिक्की, तिकडची एकदम फेमस चिक्की. ओके ओके. अजून काय काय आहे तुझ्या इथे? माझ्या इकडे अजून हे एक फुलांचं दुकान. वा, म्हणजे इकडनं फुलं घेऊन एकविरेच्या दर्शनाला जायचं का? हो. आणि इकडे हे दुकान. इथे काय मिळतं? इथे फळांचं दुकान. ओके ओके. वाव, छान आहे, एकदम फ्रेश फ्रूट आहेत. आणि इकडे ज्यूस. वाव, ज्यूस पण आहे का तिथे? हो. चल मग आम्हाला मंदिर तर दाखवतोयस ना? हा, मंदिर दाखवतोय. हे कुठे आलोय आपण? हे आता मधलं मंदिर. कुठे? म्हणजे ते 5 पायऱ्यांमधलं हे मंदिर आहे. ओके ओके. अरे वा, छान बनवलंयस रे. ते रिअल मध्ये पण आहे तिकडे. हो का? हे काय आहे इथे? हे लिंबू पाणीचं दुकान. ओके, म्हणजे आपण उन्हातून वगैरे दमलो की तिथे जरा लिंबू सरबत घेतलं की खूप मस्त वाटेल ना एकदम. हा, एकदम थंड थंड. आणि काय आहे तिकडे? अजून आता आपण मंदिराकडे चाललोय. पाऊस पण केवढा पडतोय ना? पडतच असतो असा. बरोबर आहे, सध्या ऊन पण पडतं, पाऊस पण पडतो. असं डेली आहे. अरे वा, एकविरा मातेचं मंदिर आलंय वाटतं जवळ. आलं. आई आता आपण माऊलीचा उदो. तर आता आपण आतमध्ये जाऊया. तर हे आतमधला लुक आहे. आता का आतमधला लुक आहे. अरे वा, खूपच छान. आणि आता पुढे आपण हे काय आहे? हे रांगा म्हणजे इथून रांगेतून येऊन मग आम्हाला त्या देवी मातेच्या दर्शनाला जायला मिळेल वाटतं. असं जायचं. आणि हो पुढे बरोबर आहे. आत्ता जरा गर्दी नाहीये, पण नक्की खूप गर्दी असते तिथे, मला माहिती आहे ना. आणि ते तर मला पण माहिती आहे, कारण मी तिकडे गेलोच आहे. मी पण गेली, आपणच गेलोय. हो हो. तर आता तुम्हाला वरतून दाखवतो अख्खा लुक. वा, किती सुंदर वाटतंय ना. एकदम धुकं पण पडलंय छान. पावसाळ्यात तर अगदी छानच वाटतं एकदम. एकदम वरती जाऊन दाखवतो तुम्हाला. ओके, हा तर ड्रोन व्ह्यू आहे वाटतं. हा क्रिएटिव्ह मोड मध्ये आपण वरती पण जाऊ शकतो, खाली पण येऊ शकतो. अरे वा, छानच आहे हे माइनक्राफ्ट. अजून काय काय आहे इथे? अजून इकडे आहे ही ट्रिपवाली बस. ओके, म्हणजे इकडनं आपण या ट्रिपच्या बसमधून सगळीकडे आजूबाजूचा परिसर पण फिरू शकतो. ओके, आपण तिकडे पण जाऊ शकतो, पण ती चालणारी नाही आहे, अशीच बनवली आहे. ओके ओके. म्हणजे जस्ट डेमो आहे का? डेमो. छान बनवलं. आणि हे असं छोटंसं इकडे इथे हे स्टोर रूम. ओके, स्टोर रूम. छान बनवलं रे एकदम. आणि इकडे हा बेसमेंट, म्हणजे इकडे ओके. बंकर. ओके ओके ओके. त्याच्या खाली पण जाऊ शकतो आपण. हो का? म्हणजे अंडरग्राऊंडच बनवलंय तू पूर्ण? अंडरग्राऊंड पण बनवलं आहे. छान आहे रे. डोर पण आहे, त्याला बंद पण करू शकतो आपण. ओके ओके. असे ब्लॉक्स लावायचे आणि बंद करून टाकायचे. मस्तच रे. आणि आतमधनं टूर दाखवायला विसरलो. तिथे शीट आहे. हां. आणि हा बेडरूम. अरे खूपच छान आहे रे इथे. इथे पेंटिंग्स आहेत. मस्त मस्त. जर का आम्हाला इथे राहायचं असेल तर काही तू आम्हाला काही डिस्काउंट वगैरे देशील का? फ्री आहे. अरे वा, चला मग आता या सगळ्यांनी इथे राहायला. आणि इकडे लॅपटॉप पण आहे. फ्री मध्ये देतो इथे आपल्याला राहायला. आणि इकडे फ्री सोबत एक लॅपटॉप पण भेटणार. अरे वा, छानच. बिग स्क्रीन. खूपच क्रिएटिव्ह आहे, खूपच क्रिएटिव्ह आहे. आणि सगळं तू स्वतःच्या हाताने बनवलं? हां. छानच रे, खूप क्रिएटिव्ह आहे.
तर आता आपण वरती जाऊया. वा मस्त आहे रे. आणि इकडे विलेजर्स पण असतात. ते विलेजर्स, हो का, किती छान. ते विलेजर्स असतात. ते जंगलमध्ये राहतात ना, वाव. आदिवासी लोक आहेत. ओके ओके. आणि असे पण असतात त्यांचे कपडे, आणि रेड कलरमध्ये पण असतात. हो का, हे माइनक्राफ्टमध्ये पहिल्यापासून आहे. खूपच छान. अरे वा मल्हार, तू तर आम्हाला खूप छान अगदी सफर घडवून आणली. असेच छान छान आणि इकडे प्रोजेक्ट्स अजून आहेत ना, ते हा. आम्हाला असं दाखवत जा. हां, ओके. तुझं काय फ्युचर प्रोजेक्ट काय आहेत अजून, असं काय बनवणार आहे आता फ्युचर? नेक्स्ट केदारनाथ असणार आहे. याच ओके. सर्व्हरमध्ये असणार. या सर्व्हरमध्ये मग याच्यावर तुझं काम चालू आहे का अजून? अजून काम चालू आहे. ठीक आहे. तर मग आता लवकरच आता आता एक पुढं हे- मल्हारचा आपल्याला केदारनाथचा एक असं माइनक्राफ्टवाला व्लॉग आहे ना, तो आपल्याला बघायला मिळणार आहे. तुला काय बोलायचं होतं वाटतं मल्हार, बोल. हां, ते अजून काम चालू आहे. पण आता त्याला बनवायला पूर्ण लागणार 10 दिवस. चालेल, ठीक आहे. मग 10 दिवसानंतर एक साधारण तुमच्याकडे हा केदारनाथचा व्लॉग येईलच, पण त्याच्यामध्येही काही व्लॉग्स येतील, सरप्रायझिंग व्लॉग्स असतील तर येतील. त्यामुळे स्टेट येऊन आणि प्लीज मल्हारच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आता मी त्याचं पण काम चालू करणार आहे. थँक्यू गाय. एकविरा माते की जय.